हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो कोण हॅलो हॅलो चेक तू एक मला दे चल आई जावाडे एक मला हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हे हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो स्किप कर जरा आवाज skip कर. गोलंदाजी
या धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावरती 4 धावा 2 गडी बाद आणि धावसंख्या आता मात्र इथून पुढे न्यावी लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय टीम चौधरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खांडवल अशी ही लढत आपण पाहतोय. आजचा हा पहिला दिवस आहे स्पर्धेचा आणि त्या अनुषंगाने थोडासा या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. पुढील मॅचसाठी दोन्ही संघांनी देखील सज्ज राहा. बरोबर चांगली गोलंदाजी. हाफ ट्रॅकर होता, इथे हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र आला आहे हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आता 4 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे आणि दुसरं षटक प्रगती पदावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रदीपला आपण पाहतोय. दमदार गोलंदाजी सुरू आहे सगळ्याच्या सदरामध्ये. विकी स्पोर्ट्स जर्मन संघाच्या वतीनं ओहो इथे फटका दमदार आहे. सीमा रेषेचा वेध घेणारा या स्पर्धेतील हा पहिला दमदार षटकार. आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी मिसफीड झाली होती. बाकअप चांगला आला आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सिंगल होती, सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 12 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम खांडवलच्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. खांडवल त्यांच्या अगेन्स्ट टीम चौधरपाडा अशी ही पहिली मॅच आपण पाहतोय. वाईटचा इशारा. फटका दमदार चाबूक स्ट्रोक आणि त्याच्यावरती सीमा रेषा पार हा उत्तुंग षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 19 धावा आहेत. 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. योगेश्वर आणि त्याच्या सोबतीनं सौरभला पाहतोय. योगेश्वरच्या बॅटमधून हा दमदार षटकार आपण पाहिला आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. चला मॅच ऑन करायचे आपण. गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज पंकज वरती जबाबदारी असेल. अष्टपैलू कामगिरी नेहमीच पंकजची आपण पाहिले टीम चौधरपडासाठी. ॲज अ बॅटिंग ॲज अ बॉलर नेहमीच अग्रेसर राहिलाय आणि आता गोलंदाजीची धुरा त्याच्यावरती असेल. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आपण पाहतोय.
मॅच ऑन पहिला बॉल पंकजचा हाफ ट्रॅकर आहे, त्याला स्क्वेअर कट केलं आहे आणि बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्या बात आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण राहिलं आहे आणि तिथे धावा जरूर वाचवल्यात आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. एस के सापे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मसोबा पिंपळास दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. एस के सापे आणि जय मसोबा पिंपळास संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. पिंपळास संघाचे संघनायक सज्ज असतील, सापे संघाचे संघनायक आपण देखील टॉस साठी यायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आता 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. हो, समोरच्या दिशेनं मिस्टामिक स्ट्रोक आहे, डाऊन द बॉल फिल्डर येतो आहे आणि लॉंग ऑफला येथे चांगला झेल टेपलाय फलंदाज बाद. सौरभच्या खेळीचा अंत. सौरभ बॅक टू द पवेलियन. सुसज्ज असं क्रीडांगण आपण पाहतोय आणि स्पर्धा देखील तितकीच दमदार आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर विकेट क्रमांक 3 मधाच्या आतमध्ये गेलाय आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. रोहित वरती आता जबाबदारी आहे, जबाबदारीनं त्याला खेळावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती. ओ, हाफ ट्रॅकर चेंडू पंचांचा इथे मात्र डॉट बॉलचा इशारा येतो आहे. मिस्टर हॅरियट नक्कीच नेहमीच आपण पाहिलं तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये जास्त त्यांना मागणी असते आणि कमालीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. पट्टीच्या बाहेर पडला तर नो यस. हरी सर आमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवतात कारण की अगदी पट्टीच्या बाहेर आणि आता फ्री हिटचा इशारा पंचांचा. क्या बात आहे. मिस्टर आहे थोडीशी दिलगिरी त्यांचं देखील आम्ही व्यक्त करू कारण की थोडासा म्युझिक आपला बंद आहे. काल आमच्या सोबत मस्कटच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं मनोगत देखील त्यांनी केलं होतं. नेहमीच ते करत असतात आणि आज आमच्या सोबत कोंढेरीकर चषकामध्ये ते जॉईंट आहेत. मिस करतायत तुम्हाला मस्कलवाले. कॉल त्यांचे देखील आले होते की आमच्या अंपायर्सला तुम्ही घेऊन गेले, स्वतः गेले तर गेले, आमच्या अंपायर्सला देखील घेऊन गेले. परंतु स्पर्धा महत्त्वाची आहे, भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. विशेष करून आपण कौतुक करूया ज्या पद्धतीनं आपण पाहतोय. नेहमीच अनेक स्पर्धा पाहत असतो परंतु या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण पाहतोय मागे फ्रेम आणि त्यांच्या बाजूला संभाजी महाराजांची देखील प्रतिमा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि दोन्ही महाराजांच्या ह्या प्रतिमा आपण पाहतोय आणि आज खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 16 दिवस देखील आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांनी देखील या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. फुल टॉस चेंडू इथे मात्र फुल टॉस चेंडूवरती बीट केलंय
आणि आता मात्र इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा आहेत. टीम खांडवल त्यांच्या अगेन्स्ट चौधरपाडा अशी ही मॅच आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि या तिसऱ्या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू शिल्लक आहे. दोन्ही संघ पुढील आपण टॉस साठी या. जय मसोबा पिंपळास आणि त्यांच्या अगेन्स्ट एसके साबे अशी पुढील मॅच असेल. आपण लगेचच या टॉस साठी. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. क्या बात आहे. ही ऍक्शन त्यांची नेहमीच आपण पाहतो अग्रेसर आहेत आणि हा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. फटका हा दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. दमदार षटकार. मॅच देखील तितकीच दमदार आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला इथे मात्र चांगला खेळ देखील राहिला या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय. आता सध्याच्या घडीला षटकाराच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 31 धावा धावफलकावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी आई गावदेवी सापे संघाचे संघनायक येत आहेत. वेलकम अतिशा. त्याचबरोबर इथे जय मसोबा पिंपळा संघाचे देखील संघनायक आहेत. आणि आता मात्र आपण दोन्ही संघादरम्यान टॉस करूयात. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये अतुलला आपण पाहतोय. अतुल गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. योगेश्वरने 21 धाबा बनवत आपल्या संघासाठी आणि चांगली बॅटिंग त्याशी देखील राहिल्या आणि 31 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. इथे मात्र ड्राईव्ह केला. चांगला स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि क्षेत्ररक्षक रामच्या वतीनं झाले चुकीला माफी नाहीये. आउटफील्ड फास्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचती 35 या आकड्यावरती. आता एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग स्कोर पदाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा धावफलकावरती. सोडून दिलाय आणि ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा व्हाईटचा इशारा. क्या बात है. हवा में तैर रही है अभी यहाँ पे हिरामांजी खरकर मिस्टर हॅरी. सातत्याने चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलंय. 36 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहे. धावसंख्या 36 वरती आपण पाहतोय. डीजे आकाश यांचं आगमन झालं. वेलकम आकाश. हा फटका देखील दमदार. चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. चौकार येतो आणि धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये अतुल वरती आक्रमण चढवलं जातोय. 2 मोठे फटके आले आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहतो
आणखी एक चौकार आलाय आणि कांडवल गावचे उद्योजक समाजसेवक रोशनजी पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपलं देखील कोंढेरीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि इथे चौकारांची आटवे वरती 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम 3 चेंडूंचा केला तर शिल्लक आहे. चेंडूंचा काही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. ओ राज इंग्लंड खेचली आणि अगदी बॅक ऑफ द हँड चेंडूला पेच केलं आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी राहिली सध्याच्या घडीला. आपण पाहतोय अतुल वरती सुरुवातीच्या काही चेंडूवरती आक्रमण झालं होतं, तदनंतर कमबॅक झालाय आणि आता इथे मात्र 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 44 आणि आता अंतिम चेंडू शिल्लक असतील या षटकातील ते म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील आणि लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. लो फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलेत आणि एकाच धावेवरती आता समाधान मानावं लागेल. एकेका धावेसाठी आता मधाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचती आहे 45 धावा धावफलकावरती आणि आता मात्र अंतिम 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 45 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. लाजवाब प्रदर्शन राहिलं या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहिलं तर दमदार आयोजन आपण पाहतोय. नील इव्हेंट्सच्या वतीनं निलेशजी गायकर, पंकज गायकर यांच्या वतीनं हे क्रीडांगण सुसज्ज आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला ही मॅच टीम खांडवल त्यांच्या अगेन्स्ट सौदरबाळा या 2 संघादरम्यान
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आता पाहायला मिळेल ते म्हणजे तब्बल 7 धावा. इंटर पार्टीचे सर्वे सर्वा किरण केणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आई गावदेवी SK स्पोर्ट्स सापे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मसोबा पिंपळास अशी मॅच आणि आपण टॉस करतोय. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करतोय. किरण केणे आपल्या समवेत जॉईंट आहेत. रुद्र इंटरप्राइजेसचे सर्वे सर्व त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉइन स्पिन हेड अँड टेल असं अधोरेखित केलंय आणि सुसज्ज असं हे टॉस बॉक्स आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आणि इथे टॉस जिंकलाय. आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा पिंपळा संघाने टॉस जिंकलाय. स्वीकारले प्रथमतः डिसिजन पेंडिंग असेल लगेचच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. आणि आता धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सलामीची जोडी मध्ये आतमध्ये राम आणि त्याच्या सोबतीनं प्रतीक आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय टीम पिंपळासनं टॉस जिंकून. बॅटिंग साठी सज्ज राहा आपण. गावदेवी स्पोर्ट्स SK सापे आपण सज्ज राहा. 4 षटकांची मॅच. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचते ते म्हणजे तब्बल 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. आणि या षटकामध्ये राकेशला आपण पाहतोय. हो चांगली गोलंदाजी कमबॅक झालाय. आणि सध्या इथे मात्र आपण विचार केला तर धावा बडवायशा जिंकण्यासाठी उर्वरित चेंडूमध्ये तब्बल 16 चेंडू आणि 27 धावेंची आवश्यकता असेल. 16 चेंडू आणि 27 धावेंची आवश्यकता असेल. हॅलो 16 चेंडू आणि 27 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. आणि आता सध्याच्या घडीला धावांचा आलेख उंचावला जातोय.
मधाच्या आतमध्ये ही माश आणि दरम्यान हा दमदार स्ट्रोक चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती 23 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आता 15 चेंडूमध्ये अजूनही 23 बनवायचे आहेत. अर्धा टप्पा जरूर पार झालाय. सन्माननीय इंद्रपालजी म्हस्कर साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपणास विनंती असेल आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. प्रशांतजी पाटील आपण देखील या. खंडवलचे उद्योजक आपणास देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या. अनेक मान्यवर आता या क्रीडांगणाच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतात. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 24 जाबा धावफलकावरती समोर ॲज अ बॅटर राम सज्जा. अडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज असेल आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि आता चांगलं बॅटल आपण पाहतोय. मधाच्या आतमध्ये चांगला खेळ देखील सुरू आहे. राम आणि प्रतीक चांगली पार्टनरशिप बनवतात, परंतु इथे कमबॅक करत असताना गोलंदाज राकेशला आपण पाहतोय आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. आमचे विजयजी पाटील आणि विनेशजी पाटील आमचे मामा या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. त्याचबरोबर आमचे डीजे आकाश त्यांचं देखील कौतुक. थोडीशी त्यांनी सेटिंग करून दिल्या. त्यांच्यावरती विश्वास देखील आम्हाला तितकाच आहे. नेहमीच कमी काळामध्ये चांगलं कार्य त्यांनी केलं आहे. मिस्टामिंग डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आता चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये टीम चौधर पाडाला. प्रतीक बॅक टू द पवेलियन. या गायकवाड साहेब या आपलं देखील मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. सकाळच्या सदरापासून ते देखील उपस्थित आहेत. आपलं देखील कोंढेरीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. आणि आता मात्र सुंदर अशी स्पर्धा, सुंदर संगीत आमचे डीजे मास्टर देखील प्रस्थापित करतात. कारण की आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी अगदी स्क्रीनशॉट लगत दोन प्रतिमा आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला खंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराजांची गोड प्रतिमा. आज छत्रपती संभाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा दिवस देखील आणि त्यांना या दिवसानिमित्त या सोहळ्यानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा देऊयात. निश्चयाचा महामेरू भौत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा आपण पाहतो. मित्रांनो, कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषकाचा हा महासोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याच देही याच डोला आपण अनुभवतोय. हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या दिशेनं आउटफील्ड फास्ट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार.
धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते तब्बल 29 धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि 11 मध्ये आता 17 धाबींची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 17 धाबा बनवायच्यात. लस घेऊन आउटफील्ड असणार हे क्रीडांगण स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण आणि या क्रीडांगणाचे सर्व आमचे विजयदादा पाटील यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून साकारलेलं हे सुंदर असं क्रीडांगण पिसे, कोंढेरे आणि वासुंदे या 3 गावांसाठी एकत्रित एक क्रीडांगण आपण पाहतोय. बाजूला पिसे डॅम आहे आणि अगदी नदीच्या काठावर सुंदर असं क्रीडांगण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या क्रीडांगणावरती सलग 6 दिवस चालणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. सुसज्ज असं क्रीडांगण आणि या क्रीडांगणाला जरूर सजवलंय ते म्हणजेच नील इव्हेंटचे सर्व निलेशजी गायकर, तुकारामजी गायकर आणि पंकज गायकर यांच्या वतीनं सजवलं गेट आहे. सुसज्ज असं कॉम्बॉक्स, समालोचन कक्ष, डीजे कक्ष आणि त्याचबरोबर आमचं मुख्य व्यासपीठ देखील आपण पाहतोय. बॅक ऑफ द हँड त्याच्यावरती इथे लेट कट केलाय परंतु क्षेत्ररक्षक शॉट थर्डला सज्ज असेल आणि इथे मात्र एक धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचती आहे 32 धावा धावफलकावरती. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 14 धावींची आवश्यकता. हे समीकरण मधाच्या आतमध्ये पुढील मॅच साठी आई गावदेवी सापे संघ आणि त्यांच्या आगे जय म्हसोबा पिंपळा संघ आपण सज्ज राहा. लगेचच तिथे मात्र मॅच सुरू होईल. स्वीशीट केलाय क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी. स्वीपर कव्हरला आता थोडीशी मिसफील्ड झाल्या आणि तत्पूर्वी फेकी करतील. या धावा धावफलकावरती जोडल्या जातील त्या म्हणजे तब्बल 2 धावा जोडल्या जातात आणि या 2 धाबींच्या मधील धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये ते म्हणजे 34 या धावसंख्येवरती. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 धाबींची आवश्यकता असेल. 8 चेंडू 12 धाबा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. कमालीची मॅच, कमालीची स्पर्धा आणि स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये आमच्या सोबत जोडलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती दांडी गोल. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. आमच्या मंचावरती सामान्य प्रशांतजी पाटील आणि संदेशजी दळवी उपस्थित. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी थंड पेय देखील आम्हाला लाभलंय. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. असे सहकार्य आपण करत राहा. आयोजकांच्या वतीनं आणि तमाम कोंढेरीकरांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. खेळाडू कक्षामध्ये आपण स्टँड दिलाय त्या अनुषंगाने ज्या चेअर्स आपण खेळाडू कक्षाच्या समोर घेतल्यात विनंती असेल आपण आतमध्ये घेऊन जायचं. त्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना विनंती असेल आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसायचा ही सूचना आयोजकांची येते. आपण ज्या काही चेअर्स असतील आपण त्या खेळाडू कक्षामध्ये द्या आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच राहणार आहेत असतील या गोष्टीची आपण नोंद घ्या. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 12 धावेंची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंकज वरती जबाबदारी असेल. सातत्याने आपल्या संघासाठी तारणहार बनलाय पंकज देखील. जय हनुमान चौधरपाडा, विकी स्पोर्ट जय हनुमान चौधरपाडा आणि आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन मध्ये रँक 1 वरती चालणारा संघ आपण पाहतोय. सतत 7 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती या हंगामामध्ये आपण पाहिल्यात आणि सध्याच्या घडीला त्यांच्या अगेन्स्ट टीम खांडवला आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 12 धावा. 7-12 हे समीकरण आणि 7-12 हा कुठल्या संघाच्या नावावरती या मॅचचा होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 7 चेंडू आणि 12 धाबींची आवश्यकता आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये 7-12ला भरपूर महत्व आहे आणि आता हे समीकरण या मॅचचं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या वरतीनं आपण पाहतोय. जर तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. बॅक टू द बॉलर चेंडूला खेळला क्षेत्ररक्षक मिडऑनला सज्ज होते आणि एक चिक्की सिंगल धावफलकावरती पाहायला मिळाली. प्रचंड या ठिकाणी मात्र मेहनत घेतली जाते आणि आता 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 35.
35 धाबा आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये 11 धाबा बनवायच्यात. सहा चेंडू आणि 11 धाबा बनवायच्या. जास्तीचा वेळ तुम्ही आता खर्च करू नका, कारण की आपण विचार केला तर आज पहिला दिवस आहे स्पर्धेचा, त्या अनुषंगाने जरूर उशिराने सामने सुरू झालेत, परंतु आता इथून वेळ वाचवणं गरजेचं असेल. प्रत्येक मॅच साठी 20 मिनिटांचा उद्या असेल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक हे कंप्लीट करावे लागतील, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. कमालीची स्पर्धा आहे आणि सुंदर अशा ब्युटिफुल ट्रॉफीज देखील आपण पाहतो. या स्पर्धेच्या वतीनं कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक आपण पाहतोय. सलग 10 वर्ष या स्पर्धेला झाली आहेत आणि हे 10वं वर्ष आपण पाहतोय आणि 10व्या वर्षामध्ये सुंदर असं आयोजन. 10 वर्ष कंप्लीट आणि त्या अनुषंगाने या वर्षामध्ये आपण पाहिलं तर जोरदार आयोजन आहे, कारण की प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने नजर आहे. चला मॅच ऑन करा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता धाबा बनवायचे 11. 6 मध्ये 11 बनवायचे आहेत. लश ग्रीन आउटफील्ड असणार हे क्रीडांगण आणि स्पर्धा देखील तितकीच दमदार आपण पाहतोय. 6 मध्ये 11 बनवायचे आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज योगेश वरती जबाबदारी आहे. योगेश्वरला आपण पाहतोय बॅटिंग चांगली राहिली होती योगेश्वरची, आता इथे गोलंदाजी देखील करायचे. 6 चेंडू आणि 11 धाब्यांची आवश्यकता. हो व्हॉट बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय. अगदी चांगला पाहायला मिळाला, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा आलाय. अगदी जास्तीचा वेग आपण पाहिला आणि त्यानंतर हा वाईट चेंडू मध्ये आतमध्ये फेकला जातोय. आता 6 मध्ये 10 बनवायचे आहेत. हो परफेक्टली यॉर्कर चेंडू होता योगेश्वरचा आणि तिथे मात्र एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा बनवायच्या आहेत. 5 मध्ये 9. गोलंदाज योगेश्वर समोर ॲज अ बॅटर राम देखील तितकाच चांगला खेळाडू आहे, सातत्याने योगदान त्याचं राहिलं आहे. जय हनुमान क्रिकेट संघ चौधरपाडासाठी या मॅच मध्ये आता काय घडेल पाहावं लागेल. इथे मात्र शफल झाले आणि चेंडूला पाठवून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 5 धावींची आवश्यकता असेल. 4 मध्ये 5 बनवायच्यात. चौकार आला, त्याच्यानंतर मात्र पुनश्च कमबॅक झाला तो म्हणजेच या मॅच मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ चौधरपाडाचा विकी स्पोर्ट्स जय हनुमान चौधरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खांडवलला आपण पाहतोय. 4 मध्ये 5 बनवायच्यात. कमालीची स्पर्धा, कमालीची मॅच आपण पाहतोय आणि आता 4 चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता असेल. सामना कुशल मोमेंटला. इथून योगेश्वर कमबॅक करेल का? कमबॅक करणं गरजेचं असेल. हो फटका तर दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतोय अगदी लॉंग ऑनला आणि फेकी करतील तत्पूर्वी या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. आता जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेंची आवश्यकता असेल. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता. 3 मध्ये 3 बनवायचे आहेत.
हो, हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट केलं आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक चौकार आणि चौकारानं सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम विकी स्पोर्ट्स जय हनुमान चौधरपाडा या संघाने. चौधरपाडा संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपलं देखील भरभरून कौतुक.